बोर वगैरे होती का हो? बोरलंय हं. आमची आजी तर नातू खात्यात म्हणून हा. तेव्हा आमची कोणाची लग्न नाही फिरणं आमच्या आजीच्या म्हणजे एवढ्यावर घर हं. आणि एक थोड्या अंतरावरच म्हणा गोपन दगडावर हं. तेवढ्यावर एक बोर होती हं. म्हणजे आमच्या चुलत आजूबाजू होती. हं. आमच्याकडे यायचंय म्हणून 8 दिवस आहे आमची आजी आम्ही आजी म्हणत नव्हतो का आईच म्हणायचो म्हातारे म्हणायचो. बर 8 दिवस बोर साठवत होती पिशवीत होय. आणि चालत ह्याच्या पूर्ण इदुळा तिथनं निघाली का कडस पडायच्या आत यायची. हा. हा बोरं आणली ती म्हणायची बर. आणि चांगली बोरं आणायची. हा. तेवढा आणून सुद्धा हा. परत अजून आम्हाला खाताना सांगायचे हा. खिडकी बिडकी बघून खावा बरं का जरा. बर. हा हा. लय बोरं म्हणा आंब म्हणा आमच्या मामाचे एक आंब्याचं झाड होतं. हा. आपला नारळ असतो का असा नारळ हा. केसरा सकट हा. असलं आंब लागत होतं त्याला. बर. ते आंब लागत होतं तिथून विकायसाठी आंब फटीवाडला इथं आजी देत होती. बर. हा आणि गावातली लोक घेत होती कारण आंब बी तसं होतं खायला ते रसाच होतं का कापून खायचं? रसाच होतं. हा. हा रसाच लय सुपर आंबा